नमस्कार मंडळी, गीता टी स्वाती जेम्स या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, संत ज्ञानेश्वर माऊलींनी शके 1212 म्हणजेच इसवी सन 1290 नेवासं इथं ज्ञानेश्वरी सांगितली. ज्ञानेश्वरी हे श्रीमद भगवद्गीतेवरचं मराठीतलं पहिलं ओवीबद्ध असं भाष्य आहे. निवृत्तीनाथांच्या कृपादृष्टीखाली श्रोत्यांसमोर ज्ञानेश्वरांनी केलेलं हे काव्यमय प्रवचन आहे. ज्ञानेश्वरांच्या मुखातून झरझर झरणारे हे प्रासादिक बोल म्हणजेच ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सच्चिदानंद बाबांनी लिहून घेतला. नंतर त्याच्या अनेक प्रती लिहिल्या गेल्या, पण पुढं या प्रतींमधून काळाच्या ओघात मूळच्या काही ओव्या गाळल्या गेल्या, तर कोणी स्वरचित ओव्या त्यात मिसळल्या. या प्रतींमध्ये कधी काही शब्द चुकले, काही चुकीचे शब्द दाखल झाले आणि त्यामुळं माऊलींना अभिप्रेत असणारा अर्थ मात्र दुरावला. इसवी सन 1584 साली भाद्रपद वद्य षष्ठी या तिथीला संत एकनाथांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत लिहून पूर्ण केली. तेव्हापासून दरवर्षी हा दिवस ज्ञानेश्वरी जयंती म्हणून साजरा केला जातो. श्रीमद भगवद्गीतेशिवाय श्री ज्ञानेश्वरी हा एकमेव ग्रंथ असा आहे की ज्याची जयंती साजरी केली जाते. वर्षात मोजलं तर यावर्षी ग्रंथ ज्ञानेश्वरी निर्माणाला तब्बल 735 वर्ष पूर्ण झाली आहेत, तर ज्ञानेश्वरी शुद्धीकरण प्रक्रिया पूर्ण होण्याला 441 वर्ष पूर्ण झाली आहेत. मंडळी, आजची तारीख 13 सप्टेंबर 2025, पण आजची तिथी सांगायची झाली तर भाद्रपद वद्य षष्ठी. आज ज्ञानेश्वरी जयंती. हा मुहूर्त साधून मी या व्हिडिओतून घेऊन आली आहे मोगरा फुलला या गोनी दांडेकर लिखित ज्ञानेश्वरांच्या जीवनावरील आध्यात्मिक कादंबरीतील एक उतारा. सुरुवात करण्यापूर्वी एक आग्रहाची विनंती. या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अद्यापपर्यंत केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं विसरू नका. निवृत्तीनाथांसारखे गुरु लाभले आणि त्या परिसस्पर्शानं आपल्या जीवाचं सोनं होणार या कल्पनेनं भारावलेल्या ज्ञानदेवांचं मनोगत, ते सारं भावनाट्य चला तर ऐकूयात. जगद्गुरु शंकराचार्यांच्या मुखेचे प्रगटले ते गीता तत्व, सर्व उपनिषदांचे जणू ते सार. वत्स पार्थासाठी निर्मिलेले ते नवनीत, सर्व शास्त्रांमध्ये जणू मेरुमणी. असे ते श्रीकृष्णार्जुन संवाद रूप श्रेष्ठ समाधिधन. ते मराठे करून या बहुजनांपर्यंत पोचवले पाहिजे. हे श्री गुरूंचे कार्य त्वा करावेस ज्ञानदेवा, तुझे हे केले पाहिजे. इतकं बोलून निवृत्ती उठून उभा राहिला. तो ज्ञानदेवापास आला. धडपडत उभे राहू पाहणाऱ्या ज्ञानदेवास त्यानं आपल्या बाहूंमध्ये कवळिले. त्याच्या मस्तकाचे अवग्रहण केले. ज्ञानदेव थरथरत बोलू लागला. अहो गुरुदेव, आपल्या अनुकूल्याचा प्रत्यय मज येतो आहे. आपण सर्वोपकारी समर्थ मज आत प्रवेशून अंतर्दैदिप्यमान करून टाकीत आहात. वनीचे मी एक क्षुद्र झुडूप, पण आपण चंदन आहात आणि आपला वेध लागल्यामुळे मीही चंदनाचे गुणवैभव ल्यालो आहे. आता माझे श्वासोश्वासही प्रबंधरूप पावतील. असे ना माझे दुर्वादळ, व्यासोक्ती कमळांच्या माळा गळा घालणारा गीतारूप ईश्वर या दुर्वादळासही नाकारणार नाही. व्यासाधिक महासामर्थ्यशाली गरुड आहेत. ते गगनमंडपी भरार्थ आहेत. मी तर नुकते पंख फुटे पाखरू आहे, पण मजलाही आकाशी उडायचा अधिकार आहेच आहे. महादीप मंदिराची प्रांगणे उजळून टाकीत असतील,
पण पणतीही आपल्या लहानशा तेजाने कुण्या पायवाटा निश्चितच प्रकाशित करेल. बाप निवृत्ती पुढा चालतील आणि त्यांच्या पाऊलखुणा शोधीत मी लहान लेकरूही त्या वाटेवर पावले टाकीनच टाकेन. अहो गुरुदेव, जणो हे माझे एकमेव जीवितकृत्य आहे. आपल्या कृपा प्रसादे हा ध्वज गगनांतरी निश्चितच उभवेन. ज्ञानदेवांचे हे प्रतिज्ञा वाचन ऐकून सर्वांची अंगे थरारून उठली. निवृत्ती ज्ञानदेव प्रवरातिरीच्या ओवरीत पोचले आणि घट गीतारूपी अमृतांडवी पूर्णपणे बुडाला. त्याच्या मुद्रेवरी निराळी आभा, निराळा गौरव येथवरी की त्याच्या शरीराचेही त्यास भान राहिले नाही. तीच भावावस्था, तीच समाधी, तेच आपल्याच अनुभवातळी बुडी देऊन असणे. हे तर मंत्रभारित व्यक्तिमत्व, गीतावल्लीची ही आश्रयभूमी. व्यासपीठ लता पुष्पांनी सुसज्ज आहे. धुपाचा गंध सर्वत्र दरवळतो आहे. व्यासपीठासमोर एक आसन, त्यावर निवृत्ती सिद्धासन घालून बसला. त्याच्या चरणास स्पर्श करून ज्ञानदेवांनी नमन केले. सर्व श्रोत्यास नमस्कार करीत तो व्यासपीठावर पोहोचला. भक्त भाविकांनी त्याच्या मस्तकी बुक्क्याचा टिळा रेखिला, पुष्पमाळा घातल्या. त्याने डोळे मिटून मंद स्वरात श्री गुरुस्मरण केले आणि मग त्याच्या मुखावाटे सर्वप्रथम ओंकार फुटला आणि त्या ओंकाराचा नाद फिरताच प्रथम ओवी जन्म पावली. नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसं